आता यानंतर आपण भेटणार आहोत एका छोट्या परीला. कोण आहे माहितीये का, एपिसोडच्या सुरुवातीला तिने मला पापा दिला होता, मला बेस्ट ऑफ लक दिलं होतं आणि मला म्हणाली दादा खूप छान कर हा, घाबरू नकोस वगैरे. तिला बघून मला माझ्या आईची आठवण झाली होती. खरं तर तिनं खूप गोड गोड गोष्टी सांगते आणि तिचं म्हणणं आहे आमचा दादा खूप करामती आहे, त्याची गोष्ट मला सांगायची. बघत मग आता खरंच दादाची गोष्ट सांगणार आहे का दादाच्या नावावरती स्वतःच्याच गोष्टी खपवतीये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या छोट्या परीचं. नमस्कार, माझा दादा एका घराची बेल वाजवतो. हातच पुरेना त्याचा, इतका सातार येतो. शेजारच्या आजोबा आले, त्यांनी बेल वाजून दिली. बेल वाजवल्या बरोबर दादा लगेच पाठ सुटला. काय ग? आजोबा म्हणाले, अरे बाळा थँक्यू तरी बोल. दादा म्हणाला, आजोबा तुम्हाला पळायला येत असेल तर पळा, मला माहितीच नाही ते कुणाचं घर आहे. असं म्हणून दादा लगेच पाठ सुटला. शाळेत त्यांनी दररोजच्या सारखा मार खाल्ला गुरुजींकडून. उशिरा गेलेला ना. काल त्याचा गणिताचा पेपर होता. दादाला मिळाले 0 मार्क. तर दादा म्हणाला, गुरुजी मला वाटलंच नव्हतं की मला 0 मिळणार. गुरुजी म्हणाले, सॉरी, मला तुला 0 पेक्षा कमी मार्क देता येणार नाही. तास संपला. गुरुजी खाली जात होते. चालता चालता ते घसरूनच पडले. दादा लगेच पळत सुटला. हॉस्पिटल मध्ये नाही, घरी. गुरुजी मेले, शाळेला सुट्टी, गुरुजी मेले, गुरुजी मेले. बाबा म्हणाले, मोठा झाल्यावर काय बनणार आहेस तू? दादा म्हणाला, बाबा मी आहे ना पायलट बनणार आहे, पायलट. वेड्या, पायलटचा अर्थ तरी माहितीये का रे तुला? हो माहितीये, जो विमानात बसतो, ज्याचे पायलट पायलट म्हणतात. बाबा म्हणाले, अरे हा नाही त्याचा अर्थ. अहो बाबा ऐका ना, जेव्हा मी आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा तुम्ही मला टाटा करा. मग बाबा म्हणाले, अरे मी खाली जमिनीवर आणि तू वरती आकाशात, मला कसं कळणार की तू त्या विमानात आहे म्हणून? दादा म्हणाला, जेव्हा मी आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा मी आपल्या घरावर बॉम्ब टाकेल. मग तुम्ही मला टाटा करा. असा माझा दादा. बाळा तुझं वय किती आहे? 7 कंप्लीट होईल आणि 8 लागेल. हो, जरा विचार करून सांगितलं या वयाचं. 7 कंप्लीट असेल आता 8 लागेल. हे खरं आहे का की दादाच्या गोष्टीसारखंच वेगळं काय बनवा बनवी आहे? खरंय. खरंय. बरं, आणि घरात तुला कुठल्या नावानं हाक मारतात? युगंधरा. युगंधरा म्हणतात. मग असं चिक्कू, बर्फी असं काय म्हणत नाहीत कोणी घरात? युगंधरा म्हणतात तुला. बरं, हिला आपण युगंधरा म्हणायचं की वेगळं नाव? तू मगाशी तिला परी म्हणालास. परी म्हणालो मी. खूप छान नाव आहे ते. Yes. मला ते आवडलं फार. येस, सगळ्यांना आवडलं तुम्हाला? चला, ही डब्बा गुलची परी आजपासून. खूप साऱ्या पप्प्या. आहा.